यानंतर आता इतर बातम्यांकडे वळूयात। निलेश चव्हाणचा एक नवा व्हिडिओ समोर आलाय। कमरेला पिस्तूल लावून नाचत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। निलेश चव्हाण आणि शशांक हगवणे यांचा माज या व्हिडिओमधून दिसतोय। निलेश चव्हाणचा हा नवा व्हिडिओ आणि फोटो समोर आलाय। त्याने कमरेला बंदूक लावलेली आहे आणि निलेश चव्हाण नाचत असलेला हा व्हिडिओ आहे आणि दुसरी व्यक्ती यामध्ये शशांक हगवणे आहे। त्यामुळे या दोघांचाही समोर आलेला एक व्हिडिओ जो निलेश चव्हाण आता फरार आहे। शशांक हगवणे मात्र पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि माज दाखवत कशा पद्धतीने कमरेला पिस्तूल लावून या दोघांचा डान्स सुरू आहे, नाच सुरू आहे, याचा हा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। यामध्ये निलेश चव्हाण कमरेला पिस्तूल लावलेला आणि त्याच्यासोबत शशांक हगवणे, वैष्णवीचा नवरा जो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। मात्र अशा कित्येक बाबतीत असे काही व्हिडिओज काही फोटोज समोर आलेले आहेत। हगवणे कुटुंबाचाच माज समोर आलेला आहे आणि आता पुन्हा एकदा एक प्रकारे परिसरामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न कायमच हगवणे कुटुंबाचा होता असा देखील आरोप होतोय। स्थानिकांनी सुद्धा केलाय, आजूबाजूच्यांनी केलाय आणि आता पुन्हा एकदा निलेश चव्हाण असेल किंवा हगवणे कुटुंबियाकडनं कशा पद्धतीनं माज दाखवला जातोय, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। कमरेला पिस्तूल लावून त्यांचा हा सुरू असलेला नाच, एका मिरवणुकीतला हा नाच, त्याचा हा समोर आलेला व्हिडिओ, हाच निलेश चव्हाण। त्याच्याकडचा शस्त्र परवाना तर त्याचा रद्द करण्यात आलेलाच आहे। मात्र आता प्रतीक्षा आहे ती निलेश चव्हाण पोलिसांना कधी सापडतो। पोलीस त्याच्या मागावरती आहेत। निलेश चव्हाणच्या कुटुंबियांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्याचे आई वडील भाऊ यांची चौकशी सुरू केलेली आहे। दुसरीकडे संपूर्ण हगवणे कुटुंब हे पोलिसांच्या ताब्यात आहेच। मात्र कमरेला पिस्तूल लावून कशा पद्धतीनं नाचतायत हे दोघे जण, खास करून निलेश चव्हाणच्या कमरेला पिस्तूल आहे ज्याचा शस्त्र परवाना पोलिसांनी आधीच रद्द केलाय। मात्र हा त्यांचा एक जुना व्हिडिओ समोर आलेला आहे। हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ न्यूज 18 लोकमतवरती आपण बघतोय। म्हणजे एकूणच परिसरामध्ये दहशत माजवणं, माज करणं हे हगवणे कुटुंब आणि निलेश चव्हाण करत होते हे यातनं दिसतंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडनं। वैभव, कधीचा आहे हा व्हिडिओ? श्वेता, हा व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ समोर आलाय। निलेश चव्हाण आणि शशांक हगवणे हे कशा पद्धतीनं नाचतायत हे समोर येते। त्यांच्या कमरेला दोघांच्याही पिस्तूल आहेत आणि हे पिस्तूल घेऊन सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीनं दहशत माजवण्याचा प्रयत्न जो आहे तो नेहमी त्यांच्याकडून केला जातो। या भूकुंब परिसरामध्ये भूगाव जे आसपासची गावं आहेत तिथं गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या या सगळ्या वागणुकीच्या संदर्भानं लोकांमध्ये चर्चा ज्या आहेत त्या सुरू असतात। त्यांची भीती जी आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती दहशत जी आहे ती या परिसरामध्ये आहे आणि त्यासाठीच ही शस्त्र जी आहे ती कमरेला लावून धाक निर्माण करायचा प्रयत्न जो आहे तो त्यांच्याकडून केला जात होता आणि या सगळ्याची परिणिती जी आहे ती आपण बघतो। एकूण किती विकृत मानसिकता यांची होती ते यावरून स्पष्ट होतं। या सगळ्या प्रकरणामध्ये आता त्यांचा हा व्हिडिओ समोर आला। या व्हिडिओत स्पष्ट दिसतंय निलेश चव्हाण एकाच्या खांद्यावरती बसून नाचतोय तर दुसरा शशांक हगवणे जो वैष्णवीच्या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे, तिचा पती आहे ज्यानं तिचा छळ केलेला होता, तो सुद्धा त्याच्यासोबत नाचतोय। त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणात शशांक हगवणे याच्यासोबत निलेश चव्हाण याचा सुद्धा काही संबंध आहे का याबाबतचा तपास जो आहे तो पिंपरी चिंचवड पोलिसांनी सुरू केलाय। कदाचित त्यालाही वैष्णवीच्या हुंडाबळी प्रकरणामध्ये आरोपी केलं जाऊ शकतं। याचं कारण हे दोघेही सोबत राहून कशा पद्धतीनं माज दाखवतायत किंवा दहशत निर्माण करायचा प्रयत्न करतायत ते या व्हिडिओतून समोर येत आहे। वैभव, धन्यवाद या माहितीसाठी। तर हा व्हिडिओ आणखी एक समोर आलाय ज्याच्यातनं सिद्ध होत आहे की कमरेला पिस्तूल लावून आपल्या परिसरामध्ये, आपल्या भागामध्ये स्थानिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा आणि एकूणच माज दाखवण्याचा हा हगवणे कुटुंब आणि निलेश चव्हाणचा प्रयत्न। आणि आता पुढची बातमी बघूयात। गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या निलेश चव्हाणचा शस्त्र परवाना पुणे पोलिसांनी रद्द केलाय। वारजे पोलीस ठाण्याकडून आयुक्तांकडे प्रस्ताव गेल्यानंतर तातडीनं परवाना रद्द करण्यात आलेला आहे। दरम्यान जालिंदर सुपेकर हे अतिरिक्त आयुक्त असताना शस्त्र परवाना दिला गेल्याचं उघड झालंय। ग्रामीण पोलीस आणि जिल्हाधिकारी यांनी परवाना नाकारला होता। मात्र गुन्हा दाखल असताना दबावातनं सुपेकरांनी परवाना मिळवून दिल्याची चर्चा आहे। तर याच निलेश चव्हाणचे आई आणि वडील तसंच भाऊ चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात आहेत। निलेश चव्हाणच्या कुटुंबियांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याचे आई वडील आणि भावाची चौकशी सुरू करण्यात आली आहे। पुण्यातल्या त्याच्या घरातनं या तिघांनाही ताब्यात घेण्यात आलंय चौकशीसाठी।
निलेश चव्हाण स्वतः मात्र फरार आहे. मात्र त्याच्या घरातून त्याचे आई वडील आणि भाऊ या तिघांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांची चौकशी केली जाते. तर वैष्णवी हगवणेच्या कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या निलेश चव्हाणच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. पुणे पोलिसांकडून निलेशच्या घरी छापेमारी करण्यात आली आणि या कारवाई दरम्यान पोलिसांनी त्याच्या लॅपटॉपसह इतर काही वस्तू जप्त केल्या आहेत. वैष्णवी हगवणे प्रकरणात तिचं लहान बाळ निलेश चव्हाण याच्याकडे ठेवल्याचा आरोप कसपटे परिवारानं केला होता आणि या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी निलेश चव्हाणच्या घरी छापेमारी केली. त्यामुळे निलेश चव्हाणच्या अडचणीत नक्कीच वाढ झाली आहे. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणातील आणखीन एक आरोपी म्हणजे निलेश चव्हाण. याच निलेश चव्हाणांकडे खरं तर जे वैष्णवीचे बाळ आहे ते असल्याचा आरोप कसपटे परिवाराने केला होता आणि कर्वेनगरमध्ये राहत असलेल्या त्याच्या घरी आता पुणे पोलिसांनी जी आहे ती छापेमारी केलेली पाहायला मिळते. हेच ते कर्वेनगरमधल्या औदुंबर कॉलनीतलं पुण्यातलं निलेश चव्हाणचं घर आहे आणि याच घरावर काल मध्यरात्री पुणे पोलिसांकडून छापेमारी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि या छापेमारीत निलेश चव्हाणचा लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट पुणे पोलिसांनी जे आहे ते जप्त केलेले पाहायला मिळतात. खरं तर या निलेश चव्हाणकडे वैष्णवीचं बाळ आहे आणि आम्ही बाळाचा ताबा मागायला गेल्यानंतर आम्हाला बंदुकीचा धाक दाखवत धमकावल्याचा आरोप कसपटे परिवाराने केला होता आणि त्यानंतर खरं तर या निलेश चव्हाणवर पुण्यातील वारजे पोलीस स्टेशनमध्ये जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी छापेमारी करत खरं तर काही वस्तू लॅपटॉपसह इतर वस्तू ज्या आहेत त्या जप्त केलेल्या आहेत आणि पुणे पोलिसांकडून एक नोटीस निलेश चव्हाणांना देण्यात आलेली आहे. निलेश चव्हाणला लवकरात लवकर पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर राहा असं या नोटिसीमधून सांगण्यात आलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की या सगळ्या प्रकरणी याच कर्वेनगरच्या औदुंबर कॉलनीमध्ये हा निलेश चव्हाण राहतो आणि बाळ जे आहे वैष्णवीचं ते बाळ इथंच असल्याचा आरोप कसपटे परिवाराने केला होता आणि त्यानंतर बंदुकीचा धाक दाखवत कसपटे परिवाराला धमकवल्याचा आरोप या निलेश चव्हाणवरती केला होता आणि आता गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला चौकशीसाठी बोलवण्यासाठी पुणे पोलिसांनी छापेमारी करत त्या निलेश चव्हाणला नोटीस देखील देण्यात आलेली आहे. अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे.